संभाजीराजांची मनोज जरांगे पाटील यांना मोठी ऑफर. विधानसभेत लढवा असं संभाजीराजांनी मनोज जरांगे यांना म्हटलं आहे व आमच्यासोबत या, आपण विधानसभा लढवू असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे. बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. परवाच मी त्यांना मनोज जरांगे पाटलांना भेटले मी, आणि शेवटी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे की या महाराष्ट्रात इतका अन्याय व्हायला, लोक व्यतिरिक्त आणि म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे कुठेतरी सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. तुम्ही जर पाहिलं असं अनेक वर्ष, 75 वर्षात नुसते हेवे दावे चालू आहेत आणि माझं तुझं माझं एवढंच चालू आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राकडे आपण जायला पाहिजे. महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यांना दिशा द्यायला पाहिजे. हे तसं काय होताना दिसत नाही आणि नुसतं राजकारण हा पायंडा पडत चाललेला आहे. त्याच्या पलीकडे विचार करण्यासाठी हा तिसरा पर्याय. सरकारमध्ये आलात किंवा सरकार जर आपण स्थापन करतो, आरक्षणाचा नेमका तोडगा कशा पद्धतीने सोडायचा असेल? ज्या दिवशी माझ्याकडं सत्ता येईल त्या दिवशी मी सांगतो का मी शाहू महाराजांचा वंशज आहे. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं होतं आणि म्हणून शाहू महाराजांनी जर आरक्षण दिलं असतं तर आरक्षण या गरीब मराठ्यांना मिळालंच पाहिजे. ही मी या मताचं आहे. आणि हे बाकीचे जे काय चालू आहे, सगळं खेळ चालू आहे, कसं कोर्टात टिकणार आहे? मित्रांनो, संभाजीराजांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.